ह्या सगळ्यामध्ये अशी टीका केली गेली की एकनाथ शिंदे फार काही दिसले नाहीत ह्यावेळी. अर्थात त्यांचा गणपती होता वगैरे अनेक गोष्टी होत्या, मात्र फार दिसले नाहीत अशी टीका देखील विरोधी पक्षाकडून तुमच्यावर केली जात होती. याकडे आपण कसं पाहता? हे विरोधकांना एकनाथ शिंदे साहेब जास्त दिसले तरी त्यांना प्रॉब्लेम आहे, कमी दिसले तरी त्यांना प्रॉब्लेम आहे. परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याच माध्यमातून आम्ही देखील बघितलं कोकणामध्ये असताना की 2-2, 3-3 वाजता रात्रीच्या बैठका तिन्ही नेत्यांच्या झाल्या. त्याच्यातनं पुढं कसं जायचं हे ठरवण्यात आलं. त्याच्यामुळे सगळ्या प्रोसेसमध्ये एकनाथ शिंदे साहेब हे देवेंद्रजींसोबत होते, अजितदादांसोबत होते. त्याच्यामुळं हा विरोधकांचा एक कुटील डाव असतो की काय झालं की एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करायचं. आणि हे काय आजच आम्ही बघत नाही, आम्ही 3.5-4 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट केलेलं बघितलेलं आहे. आणि त्या व्यक्तीनं कधी मला असं वाटतं की त्याचा प्रतिकार टीका करून केला नाही, त्यांनी कामानं उत्तर दिलं. आणि म्हणूनच काही लोकांचे 100 पैकी 20 निवडून आले आणि आमचे 80 पैकी 60 निवडून आले.